तुमचं 3 किलो वजन कमी झालं आणि 3 किलो वजन कमी झाल्याबरोबर तुमची 250 जी शुगर होती ती साधारण डायरेक्ट 110 ला आली आणि 110 ला आल्यानंतर तुमचा डबल डोस शुगरचा होता तो तुम्हाला सिंगल करण्यात आला. मग तुम्ही याबद्दल येस येस बोला. सर 3 महिन्याची जी रॅन्डम शुगर असते HbA1c तो स्कोर सुद्धा 5 ते 6% असावा लागतो. तो माझा 8%च्या पुढे गेला होता. 8.56 असा होता. तो पण माझा आता 6.50 वर आलेला आहे. Yes. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. कारण तुम्ही जो त्रिसूत्रीचा अवलंब केला 30% वर्कआउट 80% सकस समृद्ध आहार आणि 100% उच्च मार्गदर्शन या माध्यमातून तुमची शुगर 250च्या ऐवजी 150 आली आणि तुमचा स्कोर तो 8 पर्यंत जायचा तो तुमचा आता 6 पर्यंत आलाय. तर आता जी राहिलेली पुढील शुगर आहे मॅडम ती काय कमी होईल असं तुम्हाला वाटतं? तर मी हे नॉर्मल कंटिन्यू जर चालू ठेवलं तर नक्की आहे अशा रेंजला आपण नॉर्मल राहू, हेल्दी राहू शकतो. तुम्ही चालू ठेवला तर म्हणजे आता तुम्हाला काय वाटतंय तुम्ही चालू ठेवू शकताय की नाही? कारण याच्यामध्ये हो, जो आज तुमच्या हातामध्ये जो सकस समृद्ध आहाराचा ग्लास आहे आणि याच्यामुळे तुमची शुगर 250 ची 150 ला आली आणि यामुळे तुम्हाला काय वाटतंय की पुढे तुम्ही भविष्यात चालू ठेवू शकताय का? हो, हो. नक्की सर हे मी आयुष्यभर चालू ठेवणार आणि मी सर्वांना एकच सांगू शकते, की आपल्याला हा सकस संतुलित आहार हा आपल्याला जर खर्चिक वाटत असेल तर हा अजिबात नाहीये. कारण आपण ज्यावेळेला दवाखान्यात जातो आणि डॉक्टर आपल्याला सांगतो, की एवढा खर्च येईल, एवढे पैसे खर्च होतील, तेव्हा आपण काहीही करून जातो आणि सांगतो, की "बाबा पहिला पेशंट बरं करा, पैसे कितीही जाऊ देत." त्यावेळी आपण पैशाचा विचार करत नाही. भले लाखानं पैसे घालावे लागले तरी आपण विचार करत नाही. पण मला असं वाटतं, की आपण एवढं हे करण्यापेक्षा जर हा सकस संतुलित आहार आपलं 20% वर्कआउट जर चालू ठेवलं, तर आपण कायम निरोगी राहू शकतो. आपल्याला हॉस्पिटलला जायची वेळ सुद्धा येणार नाही. येस, येस, येस. नक्कीच मॅडम. मॅडमनी खूप छान असा संदेश दिला आपला. कारण ज्यावेळेला आपण कोणताही आजार घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, भरती होतो, त्यावेळेला नक्कीच तो खर्च असतोय तो लाखो रुपयामध्ये असतोय आणि तो लाखो रुपये खर्च आपला पेलणारा नसतोय. कारण ते एकदम झालेलं असते. पण हा जगातील नंबर 1 सक्सेस कंप्लीट आहार जर आपण घेतला, तर आपण फ्री राहू शकतोय. छान संदेश मॅडमने दिला आहे. आणि आणि आज खरंच मॅडमची पूर्ण फॅमिली आज मेडिकल फ्री आहे. तर मॅडम तुम्ही जो हा सकस संतुलित आहार चालू केला, तर तुमच्या फॅमिलीमध्ये हा सकस संतुलित आहार कोण-कोण इंटेक करतं आणि काय त्याच्यामुळे काय तुम्हाला बेनिफिट्स मिळाले? तर माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सर्वजण घेतो. मुले सुद्धा माझे डायनोशिक पितात. माझ्या लहान मुलाचं येस. वजन सुद्धा तो आता 8 वर्षाचा आहे. तर त्याचं वजन सुद्धा हां, येस. एक ते 18 पेक्षा 17-18 किलोच्या वरती तो जात नव्हता. पण जसं डायनोशिक घ्यायला लागला तसं त्याचं 4-5 किलो वजन पण गेन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या पोटाच्या तक्रारी होत्या. पुन्हा तो दर शनिवार आला की तो कायम आठवड्याला आजारी पडतच होता. तो आता पूर्णपणे बरा झालेला आहे. तो अजिबात आजारी पडत नाही. त्याची इम्युनिटी पण चांगली वाढलेली आहे. होऊ शकते ऑल फॅमिली आपल्या कुटुंबामधील लहान मुलं त्यांचा जो लहान मुलांचा सकस संतुलित आहार असते. मॅडमचा 8 वर्षाचा मुलगा त्याचं वजन 17 ते 18 किलोच्या वर जात नव्हतं. परंतु जो त्यांनी हा सकस संतुलित आहार त्या मुलाला दिला, लहान मुलांचा सकस संतुलित आहार दिल्यानंतर त्याच्या पोटाच्या तक्रारी असतील, तर वजन असेल व त्याची शाळेमध्ये जी आठवड्याला सुट्टी असायची आजारी असल्यामुळं, आज त्याच्या पूर्णपणे मॅडम काय म्हणणं आहे तुमचं? आज ते दवाखान्यात जातो मग तो? काय बोलला सर? मुलगा दवाखान्यात त्याला घेऊन जाता आता तुम्ही? आपला हा सकस संतुलित आहार चालू केल्यापासून? नाही, नाही. जेव्हापासून चालू केलंय तेव्हापासून त्याच्या पोटाच्या तक्रारी होत्या त्या पण बरं म्हणजे पूर्ण नॉर्मल झालेल्या आहेत. त्याला भूक लागत नव्हती. आता तो प्रॉपर रोज जेवतो आणि दवाखान्यात सुद्धा आता आम्हाला जायची गरज पडत नाही. येस. म्हणजे आपली घरातील मुलं सुद्धा आज लहान मुलं ज्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये जास्त क्रेव्हिंग होत असते, त्यांना भूक लागत असते, तर आई-वडील काय करत असतात, की त्यांना कुरकुरे, मुरमुरे, वेफर्स, बिस्किट वगैरे अशा गोष्टी देत असतात. ते जर जास्त दमवलं तर त्याला चहा, बिस्किट वगैरे अशा गोष्टी देत असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात त्यांना जी लागणारी नीड आहे, त्यांचं जे पोषक व्यवस्थितरित्या व्हावं, तर ते होत नसते आणि त्यांच्या पोटाच्या तक्रारी चालू होतात. तर नक्कीच मॅडमनी त्या मुलांचा सकस संतुलित आहार तर त्यांना ज्या वेळेला उपयोग करून दिला
त्यावेळेला मुलाच्या तक्रारीतून बाहेर पडला. तर इतर माता भगिनींना माझं एकच विनंती आहे की आपल्या मुलांना सुद्धा वेपर्स, कुरकुरे, मुरमुरे न देता हे जे लहान मुलांचा सकस संपलेला आहार आहे तो जर दिला तर त्या मुलाचं क्रेविंग कमी होतं आणि ते क्रेविंग कमी झाल्यामुळं त्या मुलाची जी एफिशियन्सी आहे त्यांना जे शरीराला पौष्टिकतेचं लागणारा अन्न घटक आहे ते ह्या लहान मुलाच्या सकस संपलेल्या आहारातून नक्कीच भरून निघतील. तर मी मॅडमना खरंच एक सल्यूट करतो की कारण त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. त्यांची शुगर कमी झाली. त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या ज्या डिसीज होत्या, प्रॉब्लेम होते त्यातून त्या बाहेर पडल्या की त्या मुलाचं भविष्य आज आपल्या भारताचं भविष्य जे मुलं आहे त्या मुलांना जर आपण पौष्टिक आणि सकस संतुलित आहार जर खाऊ घातला तर नक्कीच ही पिढी 100% सशक्त होईल आणि या पिढी आपला भारत घडवू शकतो. तर येस मॅम, तुमच्या जो हातामध्ये सकस संतुलित आहार आहे, तो जो आहार तुम्हाला तुमच्या ग्रेट कोचच्या माध्यमातून तुम्हाला भेटला, तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकता? ग्रेट कोच माझे किरण पाटील सर आहे. तर त्यांच्यातला Yeah. बदल बघून आम्ही या फॅमिलीमध्ये जॉईन झालो. ते आम्हाला रोज कॉल करून उठवत होते. सुरुवातीला कॅमेरा बंद ठेवून मी वर्कआउट करायचे किंवा कॅमेरा बंद ठेवायचे आणि सुरुवातीला मी टाळाटाळ करायचे, झोपून जायचे. पण त्याचे रोज कॉल आम्हाला असायचे उठवण्यासाठी. रोज आम्हाला ते उठवायचे. प्रॉपर त्यांचा गाईडन्स मिळाला आणि हा आमच्यात बदल त्यांच्यामुळे घडून आला. त्यामुळं त्यांचे पण मी खूप खूप आभारी आहे. Yes, yes. कारण खरंच आपल्याला आपण काय त्यांना तुम्हाला उठवायसाठी रोजमदारी देत नसतोय. कारण एक त्यांच्यामध्ये अमेझिंग असा बदल झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल आणि तो बदलामुळं त्यांना वाटत होतं की माझ्यामुळे कुणाच्यातरी जीवनात बदल व्हावा आणि तुमच्या ज्या तुम्ही व्याधी घेऊन ज्या वेळेला जगत होता त्या व्याधीसाठी तुमचे ते खास रिलेटिव्ह असतील. कारण ग्रेट कोच असे किरण पाटील सर आहेत. त्यांच्यामध्ये बदल करून त्यांनी स्वतःचा 24 ते 26 किलो वेट लॉस करून आज ते मेडिकल फ्री आहेत आणि तुमच्यामध्ये सुद्धा आज तुमची शुगर गेली आणि खरंच ग्रेट असं एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन असेल तर नक्कीच आपण आपल्या व्याधीतून मुक्त होऊ शकतो. तर खूप छान असं आज मॅडम तुम्ही वर्कआउटही गाईड केलं आहे आणि वर्कआउट बरोबर तुमच्या ज्या व्याधी आहेत, शुगर आहे, तुमचं वाढलेलं वजन कमी झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलांच्या पण जे प्रॉब्लेम होत्या, समस्या होत्या, त्यातून सुद्धा आज तुम्ही पूर्णपणे बाहेर आहे. कारण मुलांचं भविष्य हे खूप चांगलं असते ते सांभाळायचं आई-वडिलांना आणि त्यातून त्यांचं आरोग्य चांगलं झालं. तर खूप छान मॅडम. असंच तुम्ही इतरांना सुद्धा गाईड करा आणि इतरांच्या बरोबर तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला तुमचा वर्कआउट गाईड करा. कारण पॉवरफुल असं तुम्ही वर्कआउट केलाय. आगमन सर म्हणत होते की आगमन सरची कोल्हापूरचा बिजली वर्कआउट आज तुम्ही खरंच तो दाखवून दिला आणि पॉवरफुल असा एनर्जी वर्कआउट केला. त्याबद्दल खूप धन्यवाद मॅडम. नक्कीच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. असंच वेळोवेळी मार्गदर्शन करा. येस, थँक्यू. सर आज मला वर्कआउट करण्याची संधी दिली त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आज आज पॉवरफुल असा मॅडमने वर्कआउट गाईड